आज मला लोणी काढायला लागलं रवीनं. आता मिक्सरला काय झालंय तुम्हाला सांगते मी. आता काय मोकळा वेळ असला की नाही अशी किचकट कामं मी तर करते. आता काय काम नव्हतं म्हणताना हे लोणी काढायला घेतलं बरं का शाईचं, आणि मिक्सरचं ते खालच्या भांड्याचं तेच निघलं. आता मिक्सरला कोणाची पनवती लागल्या कशाची काय माहिती. नवीनच मिक्सर आहे बरं का. आता त्याला वॉरंटी आहे, बघूया आता नीट दुरुस्त करून कधी आणायचं होते. पण आता हे पुढचं वाढलेलं काम ते तर करायचं होतं. डबल तास झाला होता. आता रवी तर होती छोटी घरात, मोठी पण आहे लाकडाची, पण त्याला आता दोरी बांधा आणि ते काय मला येत नव्हतं. म्हणताना मग हे छोट्या रवीनंच काम चालवायला लागलं. आता एवढा वेळ किती निघते काय माहीत नव्हतं. हो भरून तर करू शकत नव्हते. म्हणताना म्हटलं चला बसून करूया, दिवस काय जाय नाही याच्यात. आता किती वेळ लागतो काहीच माहिती नव्हतं ना. मी तर पहिल्यांदाच काढत होते. त्यात आमचा शिवचा हातपार लागल्यावरती मला वाटलं जरा लवकर निघेल बाबा, आणि खरं सांगतोय माझं 15 मिनिटच लागली बघा मला हलवायला. थोडा त्रास होते पण निघते बरं का. आणि मी जसं हलवत गेले ना तसं वरती हळूहळू फेस येत होता, त्यामुळे वाटलं होतं लवकर निघल. पण हाताची कंडिशन सांगते, हात एवढे दुखत होते, लाल झाले होते ना. आणि थोडं असं थांबून मी गार पाणी घालत हलवत राहिल्यामुळं ना लगेच 15 मिनिटात माझं लोणी घट्टमुट्ट लोण्याचा गोळा चालावरती. खरं सांगता थोडा वेळ लागतोय, पण जर तुमच्याकडे मिक्सर नसेल ना तुम्ही नक्की रवीनं काढा. आणि थोडा वेळ लागतोय पण एवढं भारी मिक्सरपेक्षा छान लोणी निघते. मग मस्त कसं कडवायला घेतलं आणि भरपूर तूप निघालेलं होतं. तेवढ्यातच पार्सलवाल्याचा फोन आला की माझे दोन्ही पण पार्सल आले होते. एक मिंत्राचं होतं आणि एक मिशोचं होतं. आता मी कशासाठी मागवले हे तुम्हाला पुढच्या काही दिवसात कळेलच. त्यानंतर शिवचा अभ्यास घेतला. कुकू, चिमणी, शेळी, शेळी कशी करते, वाघ कसा करतो, आणि साप कसा करतो, साप